नमस्कार. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जीवन हे आपणास मिळालेले एक दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यामुळेच आपल्याला त्याचे मोल वाढते. म्हणूनच मोठे मन ठेवून दुसऱ्यांसाठी काही करण्याची तयारी ठेवावी. आपण आजच्या कथेमध्ये अशाच एका उदाराम नावाच्या व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत. त्याचे नाव उदाराम. त्याने स्वतःचे नाव ठेवून घेतले होते. त्यामुळे लोक त्याला त्याच नावाने संबोधित असत. तो उदार होता म्हणूनच उदाराम होता. आपण उदारच व्हायचे. दानशूर कर्णालाही मागे पाडायचे. आपण कर्णाचेही कर्ण व्हायचे. जो जे मागेल त्याला ते द्यायचे. संत ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली आहे, जो जे वांछील तो ते लाहो. आपण प्रत्यक्ष कृती करायची. जो जे मागेल त्याला ते द्यायचे, भरपूर द्यायचे. आणि मागणार तरी काय, अन्न वस्त्र निवारा आपण हे सारे देऊ शकतो. उदाराम कोट्याधीश होता. वडिलांच्या संपत्तीचा तो एकमेव वारसदार होता. आणि या वारसात वाटेकरी नको म्हणून त्याने लग्नही केले नव्हते. लग्न करून विवंचनाही पाठीशी लागते. ही प्रापंचिक विवंचना त्याला नको होती. त्याची एकच महत्वाकांक्षा होती, दानशूर व्हायचे, महान दानशूर व्हायचे. साऱ्या जगात त्रिखंडात आपले नाव झाले पाहिजे. आपली कीर्ती सुगंध पसरला पाहिजे. आपण जग सोडून गेलो तरी अमर झालो पाहिजे. नाव रूपाने कीर्ती रूपाने त्याने ठरविलेच, कोणाला नाही म्हणायचे नाही. जो जे मागेल त्याला ते द्यायचेच. आपल्या नावाचे सार्थक करायचे. आणि उदाराम अगदी सढळ हाताने दान करू लागला. कुणी 50 रुपये मागितले की तो 100 रुपये द्यायचा. कुणी 100 रुपये मागितले तो 200 द्यायचा. मागणारे संकोच करीत, पण उदाराम सढळ हाताने दे. कपडे मागणाऱ्याला कपडे, घर मागणाऱ्याला एखादे घरही तो बांधून देई. देणगी मागणाऱ्यांची तर त्यांच्याकडे गर्दीच राही. तो साऱ्या संस्थांना देणगी देई. आणि मग काय, त्याच्याच नावाच्या पाट्या सर्वत्र दिसत. शाळेला त्याचेच नाव, दवाखान्याला त्याचे नाव, देवाच्या मंदिराला त्याचेच नाव, मशिदीला त्याचेच नाव, चर्चेला त्याचेच नाव, सर्वत्र त्याचेच नाव संगमरवरी दगडात सुवर्ण अक्षरांनी कोरले होते. उदाराम उदाराम उदाराम, सर्वत्र उदाराम. आपले नाव पाहून स्वतःला धन्य समजत होता, श्रेष्ठ समजत होता. माझ्यासारखा उदार मीच, असे मोठ्या गर्वाने बोलत होता. त्याला आपल्या संपत्तीचा, दानाचा गर्वच झाला होता. तो गर्वाने फुगून बोलत होता, जगात अशी एकही वस्तू नाही की ती मी देऊ शकणार नाही. मागा, कुणी काहीही मागा, मी देतो की नाही पहा. मागणारे मागत होते, तो देतच होता. त्याच्या दारापुढून कोणीही याचं कधी रिकाम्या हाताने परत जात नव्हता. एक दिवस त्याच्याकडे एक साधू आला. अंगात भगवी कफनी होती, गळ्यात भगवी चोळी होती, दाढी वाढलेली होती, जटा बांधलेल्या होता. आणि त्याच्या सोबत एक मुलगा होता. 10-12 वर्षाचे वय असेल त्या मुलाचे. उदारामच्या घरापुढे त्याने जयघोष केला. जय जय रघुवीर समर्थ. जयघोष ऐकला आणि उदाराम बाहेर आला. त्याने साधूला पाहिले आणि विचारले, काय हवे महाराज? तुम्ही जे मागाल ते मिळेल. मागण्याचा मुळीच संकोच करू नका. मी हात आखडून कधीच देत नाही. माझे नावच उदाराम आहे. उदारामचा गर्व ओसांडून वाहत होता. साधूने स्मित हास्य केले आणि म्हणाला, तुझे नाव ऐकले म्हणून तर आलो. मला जे हवे ते कुठेच मिळाले नाही, तुझ्याकडेच मिळेल या आशेने आलो. मागेन ते देशील? हो हो, जे मागाल ते मिळेल. अगदी तुमची झोळी भरून मिळेल. बोला, झोळी धान्याने भरू की पैशाने? साधू खुदकन हसला आणि त्याने पुन्हा तोच प्रश्न केला, जे मागे ते मिळेल ना?
हो हो हो, जे मागाल ते मिळेल, त्यापेक्षा दुप्पट मिळेल. तुम्ही मागा तर खरं. तो साधू म्हणाला, मला स्वतःला काहीही नको आहे. या छोट्या मुलाला हवे आहे, देशील? उदारामने त्या मुलाकडे पाहिले आणि विचारले, काय हवे बेटा तुला? छान छान कपडे हवेत, पैसे हवेत, खाऊ हवा, काय हवे माग. घाबरू नको, मी हवे ते देईन. माझ्याजवळ नसले तरी देईन. तो मुलगा मान हलवून उदारामच्या प्रश्नांना नकारच देत होता. उदारामला आश्चर्य वाटले. तो साधूला म्हणाला, महाराज, याला कपडे नको, पैसे नको, खाऊ नको, याला हवे तरी काय? रामासारखा आकाशातला चंद्र हवा असेल तरी मी देईन. काय हवे तरी काय याला? महाराज म्हणाले, सांगू, देशील? तुम्ही सत्व पाहायला आलात का माझे? महाराज, मी मागे हटणार नाही. माझे नाव उदाराम आहे. कर्णाचाही मी कर्ण आहे. सांगा, काय देऊ या मुलाला? साधूने त्या मुलाला आपल्या जवळ घेतले आणि तो म्हणाला, या मुलाला आई हवी. देतोस? उदाराम थक्क झाला. त्याचे बोलणे खुंटले. तो अवाक झाला. तो साधू हसला आणि म्हणाला, ठीक आहे, नको देऊ आई, बाबा देतो. या मुलाला आई नाहीये आणि बाबाही नाहीत. उदाराम पाहतच राहिला. असे कुणी मागेल असं त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. जो जे मागेल तो त्याला देत होता, पण एका लहान मुलाची मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता. यापैकी तो त्याला काहीच देऊ शकत नव्हता. आजपर्यंत त्याच्या दारातून कुणीच याचक रिकाम्या हाताने परत गेला नाही. हा साधू रिकाम्या हाताने परत जाणार होता आणि तो निघालाही. चल बेटा, या नावाचाच उदाराम आहे. साधू परत जाऊ लागला. उदाराम त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. त्याला गर्व वितळून गेला. पाहता पाहता तो एकदम उद्गारला, थांबा महाराज. साधू थांबला. उदाराम साधू जवळ आला आणि म्हणाला, महाराज, आजपर्यंत माझ्या दारातून रिकाम्या हाताने कोणीच परत गेला नाही. हा मुलगा परत जाणार नाही. याला जे हवे ते मिळेल. आणि त्याने त्या मुलाला उचलून घेतले, आपल्या हृदयाशी धरले आणि तो बोलला, बेटा, मी तुला आई देऊ शकत नाही, पण तुझी आई होऊ शकतो. मी तुला बाबा देऊ शकत नाही, पण मी तुझा बाबा होऊ शकतो. आजपासून मीच तुझी आई, मीच तुझा बाबा. उदारामचा प्रेमळ हात त्या मुलाच्या पाठीवरून बराच वेळ फिरत होता आणि साधूचा आनंद डोळ्यातून ओसंडत होता. साधू म्हणाला, उदाराम, पैशाचे दान हे दान नसते, ती खैरात असते. खरे दान एकच असते, जीवन दान. उदारामचे डोळे उघडले, दृष्टी बदलली. त्याने दानाची खैरात बंद केली. आता तो या अनाथ मुलाचा नात झाला. त्यालाच तो नवजीवन देणार होता, म्हणजेच जीवनदान. अत्तर लावताना लावणाऱ्याच्याही हाताला लागते, तसेच सुखाचेही आहे. दुसऱ्याला सुख देताना ते आपल्यालाही मिळते.